चला तर मग पुण्यातल्या जत्रेला माझ्यासोबत. मी तुम्हाला आज आमच्या पुण्यातली जत्रा दाखवते. कशी असते ते तुम्हाला दाखवते. तर आमचं मस्त असं एंट्री झाली आणि खूप छान डेकोरेशनसुद्धा होतं. एंट्रीला आपलं पारंपरिक संगीत होतं आणि तेच बघून ना खूप चांगलं वाटतं, कारण की हे फक्त गावाकडे ऐकायला मिळतं. आणि असे इथे स्टॉल असतात, ज्यांचे छोटे-छोटे बिझनेसेस असतात, घरातल्या घरात चालणारे किंवा ऑनलाईन चालणारे. तर ते इथे स्टॉल लावतात आणि बऱ्यापैकी तुमचे कॉन्टॅक्ट्स वाढतात, असं काही आहे. आणि मी तर आर्टिफिशियल नेल्स वगैरे बघत होते, की आर्टिफिशियल ज्वेलरी पण होती. सगळं बघत होते, फक्त बऱ्याचशा गोष्टी घेतल्याही मी. आणि बऱ्याच असं नवीन-नवीन पण बघायला मिळालं. हे का मातीचे कप वगैरे होते आणि बॉटल तर खरं मला खूप आवडली. पण खूप ओव्हर प्राईज वाटत होती आणि खूप बार्गेनिंग करून पण ती कमी करत नव्हती. पण म्हटलं ठीक आहे, आणि हे सध्या खूप ट्रेंडिंगला आहे असं लोकलच्या वस्तू बनवायच्या, आणि माझ्याकडे पर्सनल अशी की नाही आहे कसलीच अजून. त्यामुळे मी काही ते घेतलं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते, खाण्यापिण्यापासून सगळं काही. आणि इथे ना होम मिनिस्टरचा कार्यक्रम पण चालू होता. आता मी काही तो बघितला नाही, कारण शिवांश